मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपण असं पुढे पाहणार आहोत की इकडे कोर्ट चालू झालेलं असतं आणि जानकी विटनेस बॉक्समध्ये उभी असते. त्यानंतर तिथे सौमित्र आणि सर्वजण येतात. त्यानंतर ती म्हणते, ऋषिकेश तुम्ही आलात, आई कुठे दिसत नाहीये, आई कुठे आहे, सांगा ना ऋषिकेश, असं ती वारंवार त्याला विचारत असते. पण तो काहीच बोलत नाही आणि तिथे जाऊन बसतो. त्याच्यासोबत पोलिसही आलेले असतात. त्यानंतर सौमित्र त्या पोलिसांना विटनेस बॉक्समध्ये बोलवतो आणि त्यांना विचारतो, तुम्ही तिथे गेला होता, तिथे तुम्हाला काय सापडलं, काय बघितलं. त्यावर तो पोलीस म्हणतो, आम्ही तिथे गेलो होतो पण आम्हाला कोणीही दिसलं नाही, कारण तिथे कोणीच नव्हतं. पण तिथे मात्र ह्या फुटलेल्या बांगड्या आणि हा मोबाईल मात्र होता आणि ह्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ आहे. त्यानंतर तो पोलीस तो व्हिडिओ सौमित्रला दाखवतो. त्यानंतर जे अपोजिट पक्षाचे जे वकील असतात त्यांनाही तो व्हिडिओ दाखवतो. त्यानंतर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वजण शॉक होतात आणि ती विचारत असते, काय आहे असं त्या व्हिडिओमध्ये, दाखवा, मला दाखवा. त्यानंतर तो जजही म्हणतो, तुम्हीच हा व्हिडिओ बघा आणि यामध्ये काय आहे ते आम्हाला सांगा. त्यानंतर तो व्हिडिओ, तो मोबाईल त्या जानकीच्या हातामध्ये दिला जातो आणि ती जानकी ज्या वेळेस तो व्हिडिओ बघते त्यावेळेस तिला चक्कर येते, ती बेशुद्ध होऊन खाली पडते. आणि त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलेलं असतं की इकडे एक पिवळी साडी घातलेली बाई आणि एक गुलाबी रंगाची साडी घातलेली म्हातारी बाईला एक बाई पाण्यामध्ये ढकलून देत आहे, असा तो व्हिडिओ असतो. त्यानंतर मग ते म्हणत असतात, जज आता तर सर्व स्पष्ट झालेलं आहे आणि पुरावा तर ह्यांनीच आणून दिलेला आहे की हा खून जानकीनेच केलेला आहे. त्यानंतर सौमित्र म्हणतो, ह्यांना चक्कर आलेली आहे, तुम्ही सांगा जज साहेब, यांची तब्येत बरोबर नाही आणि असा निकाल लागू शकत नाही ह्यांची तब्येत बरोबर नसताना. तर विरोधी पक्षाचे वकील म्हणतात की माय लॉर्ड, आता खरे पुरावे समोर आल्यानंतर हा आरोपी नाटक करत आहे. त्यानंतर सौमित्र चिडून म्हणतो, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, हा खोटं बोलत आहे, ह्यांची तब्येत तुमच्या डोळ्यांसमोरच आहे आणि आता तुम्हीच सांगा ही बाई नाटक करत आहे का. हो, हीच काय, कोणीही आपल्या आईबद्दल अशी बातमी ऐकल्यास तिची हीच अवस्था होईल. त्यावर ते जज म्हणते, सर्व परिस्थिती लक्षात घेता आता हा खटला पुन्हा नंतर ज्यावेळेस जानकी रणदिवे यांची तब्येत बरोबर होईल त्यावेळेसच चालू होईल, म्हणजे आणखी 10 ते 15 दिवस तुमच्याकडे आहेत, असं म्हणून ती कोर्टाची तारीख पुढे ढकलण्यात येते आणि कोर्ट तिथेच बंद होतं. आणि त्यानंतर जानकीला इकडे ऋषिकेश, सौमित्र हे सर्वजण मिळून हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. त्यानंतर ते घरीही इन्फॉर्म करतात की जानकीची तब्येत बरोबर नाही आहे आणि इकडे तो सौमित्र आणि ऐश्वर्या सर्वजण घरी पोहोचलेले असतात. त्यानंतर झालेला सर्व प्रकार ते घरी सांगतात आणि नानासाहेब म्हणतात, खरंच मला तर जानकीची फारच काळजी वाटत आहे, तेव्हा लवकर तिला बरं कर, तिच्या मागे हे काय लागलेलं आहे. त्यानंतर ती ऐश्वर्या म्हणते, अहो असं काही नाही आहे नाना, आता तिचे खरे पुरावे सर्वांसमोर आले म्हटल्यास तिनं नाटक केलं चक्कर येण्याचं सगळ्यांपासनं बचाव करण्यासाठी. आणि त्यानंतर ती सौमित्राई म्हणते, ऐश्वर्या शांत बस जरा, मला वाटत नाही की जानकी असं काही करेन, कारण आपल्या मनातला आवाज माझा असा म्हणत नाही जानकी असं काहीतरी करू शकते. त्यावर नाना म्हणतात, बरोबर आहे सौमित्रा, आज एवढ्या दिवसांनी तू जानकीची बाजू मांडली आहेस, खरंच तू चांगला विचार करतेस, आधीची जानकी तू आठव ना, ती असं काही करू शकते का. त्यावर ती म्हणते, ऐश्वर्या, अहो नाना तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवू नका, ते व्हिडिओ तर बघा, त्या व्हिडिओमध्ये साफ दाखवलेलं आहे की ती जानकीच त्या पार्वतीला पाण्यामध्ये ढकलून तिचा खून करते. ते म्हणतात, मला व्हिडिओ वगैरे बघण्याची काहीही गरज वाटत नाही, कारण माझा जानकीवर पूर्ण विश्वास आहे. आणि इकडे सौमित्र आणि अवंतिका सर्वजण चिंतेमध्ये असतात, कारण जानकी शुद्धीवर येत नसते आणि तिला मोठा धक्का बसल्यामुळे ती रिस्पॉन्सही गोळ्या औषधांना मेडिसिनला
कोणत्याच इंजेक्शनला करत नसते असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. त्यामुळे ऋषिकेशच्या तर डोळ्यामध्येच पाणी आलेलं असतं. सर्वजण जानकीची बरी होण्याची वाट बघत असतात, तिला शुद्धीवर येण्याची वाट बघत असतात आणि देवाकडे प्रार्थना करत असतात की देवा लवकर वहिनीला शुद्ध येऊ दे असं सौमित्र म्हणत असतो. त्यानंतर अवंतिका ऋषिकेशला म्हणते, दादा तुम्हाला तर माहीतच होतं ना त्या व्हिडिओमध्ये काय आहे, मग तुम्ही तो व्हिडिओ कोर्टामध्ये का घेऊन आलात? त्यावर सौमित्र म्हणतो, अगं अवंतिका तू असं काय म्हणतेस, तुला तर माहीतच आहे ना आपण तर लॉयर आहोत, दादासोबत पोलीस होते, मग तो कसं काय लपवणार आहे हा व्हिडिओ? की त्या व्हिडिओमध्ये बरंचसं काही झालेलं आहे आणि आता ही केसही आपल्या विरोधामध्ये गेलेली आहे, पण आपल्याकडे फक्त 15 दिवस आहेत आणि त्या 15 दिवसांमध्ये आपल्याला हेही प्रूफ करायचं आहे की त्या व्हिडिओमध्ये जी बाई होती ती जानकी वहिनी नाहीये. तर ऋषिकेश त्यांच्या ह्या सर्व गोष्टी ऐकून, शांत बसा तुम्ही, इथे परिस्थिती काय आहे तुम्ही ऐकलं नाही का, जानकी काहीच रिस्पॉन्ड करत नाहीये असं डॉक्टर म्हणालेले आहेत. अरे सौमित्र, आजवर तर तिनेच आपल्याला सावरलं, आपल्याला धीर दिला, पण आता तीच रिस्पॉन्ड करत नाहीये. त्यावर तो म्हणतो, दादा वहिनी लवकरच बरी होणार आहे, तू काळजी करू नको, तू इथे ये, बस बरं शांत. त्यानंतर तो ऋषिकेश डोळे बंद करून रडायला लागतो. तर त्याला जानकी डोळ्यासमोर दिसते आणि जानकी त्याला म्हणत असते, काय करत आहात तुम्हीच, जर असे हार मानली तर कसे चालेल, आणि मला माझ्या नवऱ्याने हार मानलेली बिलकुलही आवडणार नाही. आणखीन तर आपल्याला केस जिंकायचीही बाकी आहे, मग एवढ्यातच तुम्ही कसे हार मानू शकता? आणि डोळे त्यावेळेस ज्यावेळेस तो उघडतो तर त्यावेळेस तिथे जानकी नसते, तो स्वप्न बघत असतो, त्याला भास झालेला असतो. आणि इकडे घरी ती ऐश्वर्या फोनवर कोणाला तरी बोलत असते आणि सांगत असते, नाही ना आणखी कुठे, आत्ता तर त्या जानकीने उगाचच बेशुद्ध होऊन हॉस्पिटलाइज होण्याचं नाटक केलं आहे, असं वाटत होतं की आता तिला जेल होईल, आणि तिचा तसा गुन्ह्याचा प्रूफही कोर्टामध्ये सबमिट केला होता, पण मध्येच तिनं हे असं नाटक केलं. आता मी काय म्हणते, आपण कशाला तिची चिंता करायची, आता जे आहे ते सक्सेस प्लॅन झालेलाच आहे, तर आपण लवकरच प्रॉपर्टीची डील करून घेऊयात. त्यानंतर तिचं हे सर्व बोलणं इकडे सारंग ऐकतो आणि त्यानंतर सारंग तिला काहीच न म्हणता तिथनं निघून जातो, कारण ती बोलता बोलता म्हणालेली असते की ही सर्व प्रॉपर्टी माझ्याच नावावर आहे. त्यानंतर सारंग जातो आणि ते प्रॉपर्टीचे पेपर्स काढतो आणि चेक करतो, तर खरंच तिने सांगितल्याप्रमाणे ते सर्व प्रॉपर्टीचे पेपर्स आणि ती प्रॉपर्टी फक्त ऐश्वर्याच्याच नावावर असते, सारंगच्या नावावर काहीही नसतं. हे पाहून सारंग फारच चिडतो, त्याचा संताप होतो आणि त्याला धक्काही बसलेला असतो, कारण तो फारच भोळा असतो. आणि तेवढ्यातच इकडे ऐश्वर्या येते आणि तिला दिसतं की सारंग चिंतेमध्ये बसलेला आहे, टेन्शनमध्ये आहे. त्यावर ती विचारते, काय झालं सारंग? तर तो म्हणतो, गप्प बसा तुम्ही, एकही शब्द बोलू नकात. आणि इकडे ऋषिकेश जानकी बरी व्हावी म्हणून मंदिरामध्ये आलेला असतो, देवी आईला प्रार्थना करत असतो. आणि त्यानंतर ऋषिकेश म्हणतो, देवी आई, जोपर्यंत तू माझ्या जानकीला बरी करत नाहीस ना तोपर्यंत मी इथनं जाणारच नाही. काय बिघडवलं आहे तिने कोणाचं? ती तर सततच इतरांची मदत करत असते, स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा विचार करते, असं म्हणून तो देवीच्या मंदिरातली घंटी वाजवायला लागतो. आणि इकडे ऐश्वर्याला कळालेलं असतं की नक्कीच काहीतरी बिनसलं आहे, त्यामुळे सारंग एवढा चिडलेला आहे. त्यावर सारंग म्हणतो, ऐश्वर्या तुम्ही मला धोका दिला आहे, माझ्याशी खोटं बोललात, ही सर्व प्रॉपर्टी तुम्ही मला धोका देऊन एकटीच्याच नावावर केलेली आहे. आणि तो आता म्हणत असतो की मी आता हे सर्व खाली जाऊन दादा वहिनीला आणि घरातल्या सर्वांना सांगणार आहे. तुम्ही का वागलात ऐश्वर्या, बोला ना, तुम्ही तर म्हटला होतात आपली टीम आहे, पण तुम्ही मला धोका दिला आहे. अहो मी प्रत्येक गोष्टीत तुमची साथ दिली, एवढंच काय तर तुमचं ऐकून मी माझं घर फोडलं, माझी माणसांना लांब केलं. त्यावर तो म्हणतो, पण आता बास, मी तुमचं सर्व खरं काय ते घरातल्या सर्वांना सांगणार आहे. आणि त्यानंतर ते सर्व सांगण्यासाठी खाली जातच असतो. तर त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, घरच्यांना नाही तर पोलिसांना देखील सांगा, म्हणजे माझ्यासोबत एक निष्पाप जीव सुद्धा तुरुंगामध्ये वेदना सहन करत असेल. त्यानंतर हे तिचे शब्द ऐकताच तो सारंग वापस येतो आणि म्हणतो, ऐश्वर्या काय म्हणालात तुम्ही? त्यावर ती सांगते, सारंग बाई जेव्हा 2 जीवाची असते तेव्हा तिला काय म्हणतात
मी आई होणार आहे. त्यावर तो म्हणतो, तो थोडा शॉक पण असतो. तर त्यावरती त्याला सांगते, अहो त्या दिवशी नाही का आपण ते जेल झाली होती आणि ते सर्व प्रॉपर्टी आपल्या नावावर आलती, त्यावेळेस सेलिब्रेशन केलं होतं, वाईन पिली होती त्यावेळेसच. आणि त्यानंतर मला मळमळल्यासारखं झालं आणि मी चेक केलं तर मी प्रेग्नेंट आहे. मी तुम्हाला सांगणारच होते पण मलाच कळालं नाही, मी कसं गडबडीत विसरले. तुम्ही बाबा होणार आहात सारंग, असं ती त्याला सांगते. आणि त्यानंतर तिचं हे सर्व शब्द ऐकून तो म्हणतो, ऐश्वर्या माझा तर विश्वासच बसत नाहीये, आपण आई बाबा होणार आहोत ह्या गोष्टीवर, असं म्हणून तो खुश होतो. आणि त्यावर तो म्हणतो, पण ऐश्वर्या यावेळेस तुम्ही खोटं बोलत नाही आहात ना? त्यावर ती म्हणते, नाही माझ्यावर इतका पण अविश्वास दाखवू नका सारंग. ती म्हणते, खरं तर हे प्रॉपर्टीच्या पेपर्सवर पण मी माझं नाव टाकणार नव्हते, पण मला भीती वाटत होती सारंग, तुम्ही खूप भोळे आहात. तर ज्या जानकीने आणि ऋषिकेशने तुम्हाला गोड बोलून जर सर्व प्रॉपर्टी तुमच्याकडनं काढून त्यांच्या नावावर करून घेतली असती, मग आपल्या बाळाचं येणाऱ्या काय भविष्य राहिलं असतं तुम्हीच सांगा. या भीतीनेच मी तिथे माझं नाव टाकलं. त्यानंतर तो खुश झालेला असतो. तो म्हणतो, आता आपल्या घरामध्ये लहान बाळ येणार, सगळीकडे सगळं वातावरण अगदी आनंदित होईल. त्यानंतर तो म्हणत असतो, माझा खरंच विश्वास बसत नाहीये, तुम्ही आई आणि मी बाबा होणार आहे. आणि तेवढ्यातच हे सर्व सौमित्रा ऐकते आणि इकडे ऋषिकेश ती घंटा वाजवतच असतो. आणि त्यानंतर इकडे हॉस्पिटलमध्ये जानकी थोडासा हात पाय हलवत असते. त्यानंतर ते सिस्टर्स तिला एक सलाईन आणि इंजेक्शन देतात, त्यावर तिला थोडीशी शुद्ध येते. त्यानंतर हे सर्व शुद्ध आलेली पाहून सौमित्र आणि अवंतिका लगेचच ऋषिकेशला कॉल करून सांगतात. आणि त्यानंतर ते म्हणतात, दादा तू कुठे आहेस, तू लगेचच हॉस्पिटलला ये, इकडे वहिनीला शुद्ध आली आहे. जे असं ऐकताच ऋषिकेशला त्याचा जीवात जीव येतो, त्याला बरं वाटतं, त्याला वाटतं की आता जानकी बरी होईल. त्यानंतर तो देवी आईची प्रार्थना करतो, तिला धन्यवाद देतो आणि तिथनं लगेचच हॉस्पिटलमध्ये जायला निघतो. आणि त्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये जायला निघतो तेवढ्यातच तिथे गुरुजी येतात आणि त्याला प्रसाद देतात. आणि ते म्हणतात, मला माहीतच होतं जानकी लवकरच बरी होईल, कारण ती एवढी सोज्वळ आहे आणि नेहमीच इतरांची मदत करत असते, मग देवी आई कसं बरं तिला बरं करणार नाही. आणि ते म्हणतात, हे पाणी एवढं तिला पाज, म्हणजे ती लवकरच बरी होण्यात मदत होईल. आणि त्यानंतर ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये जायला निघतो. आणि इकडे सौमित्रा ती ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे ही बातमी ऐकून खूपच खुश झालेली असते. त्यानंतर ती देवाजवळ जाते, देवाला गोड ठेवते आणि देवाची प्रार्थना करत असते. म्हणते, देवा खरंच आज तू खूप मोठा आनंदाची बातमी आमच्यापर्यंत पोहोचवलीस. आणि त्यानंतर इकडे नानासाहेब सौमित्राला आवाज देत असतात. त्यानंतर सौमित्रा बाहेर येते आणि नानासाहेबांना साखर देते. त्यावर ते म्हणतात, अगं तू ही साखर का देत आहेस, काय झालंय? त्यावर ती सांगते, अहो गोष्टच तशी आहे, आनंदाची बातमी आहे. त्यावर ते विचारतात, अगं पण नक्की काय ते तरी सांगशील का? त्यावर ती सांगते, ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे, आता आपला सारंग बाबा होणार आहे. त्यावर ते शॉक होतात. आणि त्यानंतर ऐश्वर्या आणि सारंगही तिथे आलेले असतात. त्यावर ऐश्वर्या म्हणते, सारंग आपण आई आणि नानांच्या पाया पडूयात. त्यावर ते दोघंजण पाया पडत असतात. त्यावर सौमित्रा म्हणते, अगं ऐश्वर्या नको, आता तू वाकायचं नाही असं तिला म्हणत असतात. त्यावर सारंग म्हणतो, थांबा ऐश्वर्या, मी तुमच्या वतीनं दोघांचंही दर्शन घेतो. आणि ते सारंग त्यांचं दर्शन घेतो. आणि इकडे ती म्हणते, आई मला जरा बाहेर जायचं होतं, म्हणजे ते गर्भसंस्कारचा क्लास आहे तिकडं मला जरा जाऊन यायचं होतं. आणि इकडे ऋषिकेश जानकीजवळ हॉस्पिटलमध्ये पोहोचलेला असतो. त्यावर सौमित्रा म्हणते, अगं थांब, मीही तुझ्यासोबत येते, तू अशी एकटी बाहेर जाऊ नकोस. आणि इकडे त्या जानकीला शुद्ध आलेली असते. त्यावर ती ऋषिकेश म्हणतो, जानकी तू काळजी करू नकोस आणि टेन्शन तर कसलंच घेऊ नकोस, तुझी आई लवकरच बरी होईल, तुझ्या आईला आम्ही सापडून आणू. त्यावर ती म्हणते, नाही ऋषिकेश, माझ्या आईसोबत असं कसं झालं? त्यावर तो म्हणतो, विश्वास ठेव, तुझ्या आईला काहीही झालेलं नाहीये, हे मुद्दाम कोणीतरी केलेलं आहे व्हिडिओ, आणि मुद्दाम तुला अडकवण्यासाठी हे सर्व केलेलं आहे, पण तू काळजी करू नको, मी आणि सौमित्र लवकर
त्यानंतरच त्या माणसालाही सापडून काढूत आणि तुझी आई कुठे ठेवली आहे तेही आम्ही सापडून आणूत आणि तुझ्या आईच्या बाबतीमध्ये काहीही बरं वाईट झालेलं नाही आहे. आणि त्यानंतर ती इकडे ऐश्वर्या सांगत असते, नाही आई, मला तिकडनं माझ्या आईकडेही जायचं आहे, म्हणून मी एकटीच जाते क्लासला, तुम्ही नका येऊ माझ्यासोबत, तुम्ही नंतर या. त्यानंतर ती असं म्हणून तिच्या मैत्रिणींना भेटण्यासाठी इकडे आलेली असते आणि सारंग तिचा पाठलाग करत तिच्यापर्यंत पोहोचतो. त्यानंतर तो वेटरचा ड्रेस घालून कॅप घालून तिच्यासमोर येतो तर ऐकतो ती तिच्या मैत्रिणींना सांगत असते, काय मी आज मूर्ख बनवलं त्या सारंगला, त्याला म्हटलं मी प्रेग्नेंट आहे आणि त्या मूर्खाने इतका बावळट आहे, लगेचच माझ्यावर विश्वासही ठेवला आणि लगेच उड्या मारायला लागला की तो खरंच बाबा होणार आहे. या गोष्टीवर तिच्या तोंडातून ज्यावेळेस सारंग हे सर्व शब्द ऐकतो त्यावेळेस त्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्याला मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. त्याला कळत नाही आता काय करावं. त्यानंतर तो पळतच त्या जानकीकडे जातो आणि तिची माफी मागतो. तिला म्हणला, माफ कर वहिनी, मी तुझं ऐकलं नाही, पण खरंच ती ऐश्वर्या खूप धोकेबाज आहे, खोटारडी आहे, मी तिचं ऐकून तुम्हा सर्वांना फार त्रास दिला, एवढंच काय तर आपलं घरही फोडलं, तुम्हाला हवं तर मार. त्यावर ती म्हणते, नाही सारंग भाऊजी, आता आपण त्या ऐश्वर्याला सर्वांनी मिळून धडा शिकवायचा आहे, ती जसं आपल्यासोबत याआधी वागत आली आहे आता आपण देखील तिच्यासोबत तसंच वागायचं. त्यावर ती म्हणते, आता आपण कट कारस्थान रचायचे आणि तिचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा आणि आपलं घरही वापस आपल्या नावावर करून घ्यायचं, पण यासाठी तुम्हाला तिच्यासोबत आधीसारखंच वागावं लागेल, तिला जराही संशय येता कामा नये आणि त्यानंतर तिने केलेल्या जे पाप आहेत त्याची शिक्षा तिला भेटेनच. आधी आपण तिला गोड बोलून पुरावे जमा करूयात आणि त्यानंतर ते कोर्टामध्ये देऊयात, त्यानंतर आपल्याला काहीच करायची गरज पडणार नाही, तिच्या पापाची शिक्षा तिला कोर्टच देईल. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.